उद्देश मित्रांनो, ज्या लोकमान्य टिळकांनी हा सार्वजनिक गणेश उत्सव महाराष्ट्रात सुरू केला त्यांचं स्मरण करून आजच्या ह्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. माजी केंद्रीय मंत्री मंडळाचे अविनाश गोरखे रायापूर अनुपस्थित आहेत. अमित सावंत यांचं स्वागत झालेलं आहे. राया पोरगावकरांचे बंधू तुकाराम पोरगावकर या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी व्यासपीठावर या. पंचसदस्य संपर्क तसंच सौ चेतना पेडणेकर यांचं पण या ठिकाणी पुस्तक केलं जाईल. तसंच पंचसदस्य राजेश मांजरेकर यांचं पण स्वागत उदेश पेडणेकर. दयानंदभाई टोपे, इतर सर्व मान्यवर, मी माननीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा सचिव या नात्याने आपल्यासमोर थोडक्यात अहवाल सादर करणार आहे. आमच्या मंडळाने 19वा गणेशोत्सव सादर केला. 11 दिवसीय कार्यक्रमात मंडळाच्या अध्यक्षासह 10 आजी सभासद पूजेचे मानकरी ठरले. 11 दिवसात गावातील 16 भजने, 3 घुमट आरत्या, 2 शाळातील 2 भजने, 1 फुगडी झालेली आहे. त्याचबरोबर गावातील होतकरू मुलांचे तबला सोलो वादन असे कार्यक्रम करण्यात आले. तसेच यंदा स्वरसंध्या हा कार्यक्रम, कीर्तन, दशावतारी कीर्तन नाटक, संगीत सुवर्णतुला नाटक हे दर्जेदार कार्यक्रम करण्यात आले व हे सगळेच कार्यक्रम रंगतदार झाले आहेत. तसेच नृत्य विचार अथर्व चित्र पठणाचाही कार्यक्रम यंदा आमच्या मंडळाने केला. तसेच यंदा आमच्या मंडळाने आंतरशालेय लोकनृत्य स्पर्धा ठेवली, त्याला उत्स्फूर्त अशी दाद मिळाली आहे. तसेच मंडळाने मांजरेगाव मर्यादित आंतरशालेय स्पर्धा, पेडणे तालुका मर्यादित आंतरशालेय स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धांनाही उदंड असा प्रतिसाद मिळाला. मंडळातर्फे प्रो मोटरसायकल स्पर्धा व फुटबॉल टायब्रेकर स्पर्धाही घेण्यात आल्या. यंदा मंडळाने प्रथमच मांजरेगाव मर्यादित पर्यावरणपूरक गणेश मूर्ती सजावट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेलाही गावातील तरुण तरुणी भाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली. मंडळाने साई पालखी देखावाही सादर केला आहे. मांजरे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दरवर्षी हुशार विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा घडवून आणते. दरवर्षी मंडळाकडून 10वी व 12वी
75% वरील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येतो। यंदा यात जवळजवळ 40 ते 44 विद्यार्थ्यांचा गौरव होणार आहे। गावात एकूण 7 प्राथमिक शाळा आहेत व या 7ही शाळांमधल्या प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येतो। या विद्यार्थ्यांच्या गौरवावर मंडळ जवळजवळ 95,000 ते 1 लाख रुपये खर्च करत आहे। यंदा मंडळाचे माजी अध्यक्ष तथा यंदाचे सजावट प्रमुख संजय मांजरेकर यांनी आपले दिवंगत वडील कैलासवासी मंगेश केशव मांजरेकर यांच्या नावे गावातील 3ही विद्यालयातील प्रथम क्रमांकाला शिष्यवृत्ती ठेवली आहे व ही शिष्यवृत्ती प्रत्येकी रुपये 5,000 असणार। आजच्या कार्यक्रमात ती प्रदान केली जाणार आहे। तसेच या कार्यक्रमात 7 पुरस्कार प्राप्त मान्यवरांचाही गौरव सोहळा होणार आहे। तसेच मंडळाने यावर्षी सोडत दिंडी कुपन ठेवले आहे। बक्षिसे म्हणून 1 ते 5 क्रमांकासाठी 2 व्हीलर ठेवल्या आहेत व 6 ते 11 क्रमांकाची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत व 11 उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवली आहेत। यंदाच्या उत्सवातील सर्व कार्यक्रमांना सोडतमधील बक्षिसांना पुरस्कर्ते लाभलेले आहेत। एकूण 1 सर्व पुरस्कर्त्यांचे मंडळ सदस्य आभारी आहे। आजच्या संध्याकाळच्या सत्रात सोडत निकाल ठेवण्यात आला आहे व त्यानंतर पावणीचा कार्यक्रम होणार व आरती व गाराणे होणार आहे व शेवटी ढोल ताशांच्या गजरात श्रींची विसर्जन मिरवणूक होणार। मंडळाची सध्या केंद्रा बँकेकडे 27 लाखांची एवढी आहे। जनसेवा मांजरे या संस्थेकडे 4,50,000ची एवढी आहे व म्हापसा अर्बनकडून अजूनपर्यंत 18 लाख येणे आहे। हा माझा थोडक्यात अहवाल आपण ऐकून घेतला त्याबद्दल मी आपला आभारी आहे। विद्यालयातील विद्यालय, माध्यमिक विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालय यामध्ये विशेष प्रावीण्य म्हणजे डिस्टिंक्शन मिळवून जे विद्यार्थी उत्तीर्ण होतात अशा विद्यार्थ्यांचा गौरव प्रत्येक वर्षी मंडळातर्फे करण्यात येतो। तत्पूर्वी आपण यंदा ज्या स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या त्या स्पर्धांचं बक्षीस वितरण प्रथम संपन्न करूया। विनंती करतो प्रशांत मांजरेकर कार्यक्रम समिती सदस्य की त्यांनी हा कार्यक्रम आपल्या हाती सांभाळा। नमस्कार। मंडळाच्या वतीनं या बक्षीस वितरण सोहळ्यात पुनश्च आपल्या सर्वांचं स्वागत। मंडळाने यंदा शालेय गट स्तरावरती एकूण 8 स्पर्धा घेतल्या। त्यात प्राथमिक विभागाकरता 4 स्पर्धा, माध्यमिक विभागाकरता पेडणे तालुका मर्यादित 4 स्पर्धा, त्या व्यतिरिक्त लोकनृत्य स्पर्धा तालुका मर्यादित या ठिकाणी संपन्न झाली। या सर्व स्पर्धांचं पारितोषिक वितरणास प्रारंभ करू। सर्वप्रथम प्राथमिक गटातील हस्ताक्षर स्पर्धा विजेत्यांनी व्यासपीठावर यावं आणि आपली पारितोषिकं स्वीकारावी। यश जीवन नानोस्कर सरकारी प्राथमिक विद्यालय सावंतवाडा, द्वितीय युविका विठ्ठल गावस, सरकारी प्राथमिक विद्यालय सावंतवाडा आणि प्रथम आर.डी. हर्षडकर मांजरे हायस्कूल प्राथमिक विभाग। त्यानंतर दुसरी स्पर्धा राष्ट्रीय चित्र ओळख स्पर्धा। पंचसदस्यीय राजेश मांजरेकर यांना विनंती करतो की त्यांनी ही पारितोषिकं प्रदान करावी। सरकारी प्राथमिक विद्यालय नाईकवाडा मांजरे, रिहान तुषार केरकर
द्वितीय सहर्ष बाबलो कळंबूरकर न्यू इंग्लिश प्राथमिक विद्यालय मानवत. राजेश प्रथम आरव राकेश देसाई न्यू इंग्लिश प्राथमिक विभाग मानवत. यानंतर ची स्पर्धा आहे इयत्ता 3री आणि 4थी करताची वक्तृत्व स्पर्धा. प्रथम पारितोषिक आदर्श दीपक कुलकर्णी. उपसरपंच सौ तारा हडफडकर यांना विनंती आहे की त्यांनी ही पारितोषिक प्रदान करावी. प्रथम आदर्श दीपक कुलकर्णी सरकारी प्राथमिक विद्यालय नाईकवाडा. द्वितीय दारवी महादेव मांजरेकर मांजरे हायस्कूल प्राथमिक विभाग. तृतीय वरद तुळशीदास केरकर सरकारी प्राथमिक विद्यालय नाईकवाडा. त्यातील उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते आहेत साईराज सावंत स्वरगंगा प्राथमिक विद्यालय गांजरसोडा मांजरे. आणि द्वितीय उत्तेजनार्थ अक्षय कोळजी सरकारी प्राथमिक विद्यालय देऊळवाडा मांजरे. पंच सदस्य आणि माजी विद्यमान पंच सदस्य माजी सरपंच अमित सावंत यांना विनंती आहे की त्यांनी पुढील स्पर्धेचं पारितोषिक वितरण करावं. गणपती आरती पाठांतर स्पर्धा. यातील उत्तेजनार्थ पारितोषिक अधीरा लक्ष्मीकांत सावंत स्वरगंगा प्राथमिक विद्यालय दांडसवाडा मांजरे. समर्थ सज्जन कलशावकर मांजरे हायस्कूल प्राथमिक विभाग. प्रथम उत्तेजनार्थ यश सीताराम कोरगावकर देऊळवाडा मांजरे. कोण तृतीय पारितोषिक प्रभव परेश नाईक न्यू इंग्लिश प्राथमिक विद्यालय मांजरे. द्वितीय स्वरा शंकर गावडे. आणि प्रथम पारितोषिक या आरती पाठांतर स्पर्धेचे विजेता आहे शिवंश कृष्णा नाईक सरकारी प्राथमिक विद्यालय सावंतवाडा मांजरे. पुढे पण धन्यवाद अमित सावंत. यानंतर माध्यमिक गटाकरता तालुका मर्यादित 4 स्पर्धा संपन्न झाल्या. त्यात राष्ट्रीय नेते
म्हणजे चित्र ओळख स्पर्धा, प्रथम पारितोषिक विराट विजय सातोस्कर, मांजरे हायस्कूल मांजरे. जिल्हा परिषद सदस्य सतीश शेरगावकर यांना विनंती आहे की त्यांनी ही पारितोषिक प्रदान करा. द्वितीय गिरीश दत्ताराम नाईक, व्हायकाउंट हायस्कूल पेरणे. तृतीय आदिती प्रशांत गडेकर, व्हायकाउंट हायस्कूल पेडणे. तृतीय आवारक रितेश शेट्ये, न्यू इंग्लिश हायस्कूल केरी. आठवी ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमावर आधारित संवाद लेखन आणि वृत्तांत किंवा बातमी लेखन स्पर्धा. या स्पर्धेतील विजेते आहेत समर्थ मापणकर, श्री भगवती हायस्कूल पेडणे. प्रथम हुतात्मा बाळा गोपाळ देसाई स्मृती सरकारी माध्यमिक विद्यालय, बाराचीवाडी, धारगड. तृतीय पारितोषिक श्रद्धा राऊळ, व्हायकाउंट हायस्कूल पेरणे. फलक विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक शरद गावडे सर यांना विनंती आहे की त्यांनी पुढील पारितोषिक वितरित करावी. वेदिका तेली, व्हायकाउंट हायस्कूल पेडणे. द्वितीय अनिशा गावडे, विद्याप्रसारक हायस्कूल मोर्जी. अनिशा गावडे, विद्याप्रसारक हायस्कूल. तृतीय आर्या गावडे, हरमल पंचक्रोशी हायस्कूल हरमल. यातील उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त विद्यार्थी सृष्टी चोडणकर, सरकारी माध्यमिक विद्यालय आगरवाडा. द्वितीय उत्तेजनार्थ सर्वांगी शेट्ये, श्री कमलेश्वर हायस्कूल पेठेचा वाडा, कोरगाव. सर्वांगी शेट्ये. तृतीय चेतना नाईक, न्यू इंग्लिश हायस्कूल केली. चेतना नाईक. पुढे बघा. सौभाग्यवती चेतना पेडणेकर मी विनंती करतो की तिने त्यांनी ही उर्वरित पारितोषिक वितरित करावी. प्रथम पारितोषिक श्री अंश ज्ञानेश्वर सुभाजी, हरमल पंचक्रोशी हायस्कूल हरमल. द्वितीय संदेश भावेश गडेकर, हरमल पंचक्रोशी हायस्कूल हरमल. द्वितीय. तृतीय रिधिमा मावळणकर, व्हायकाउंट ऑफ पेरणे हायस्कूल पेडणे.
त्यातील उत्तेजनात्मक बक्षीस प्राप्त विद्यार्थी श्रेयन काळोजी, भगवती हायस्कूल पेडणे. द्वितीय शनया चोपडेकर, सरकारी माध्यमिक विद्यालय आगरवाडी. आणि तृतीय गुंजन पार्सेकर, मांद्रे हायस्कूल मांद्रे. जोरदार टाळ्याने आपण या सर्व चिमुकल्या विजेत्यांचं अभिनंदन करूया. आपलं मंडळ दरवर्षी या शालेय स्पर्धातील विजेत्या हाय द्वितीय सरकारी प्राथमिक विद्यालय सावंतवाडा मांद्रे. सावंतवाडा मांद्रे. जोरदार टाळ्यांनी आपण या छोट्या विद्यार्थ्यांचे कौतुक करूया. आणि या प्राथमिक विभागातील विजेते ठरलेले आहेत मांद्रे हायस्कूल प्राथमिक विभाग मांद्रे. मांद्रे हायस्कूल प्राथमिक विभाग मांद्रे. पुढे माध्यमिक गटामध्ये यंदा एकूण पेडणे तालुक्यातील 13 विद्यालयांनी सहभाग दर्शवला. आणि या सर्वांमध्ये यंदा हा लोकमान्य टिळक चषक माध्यमिक विभागाकरता प्रदान करावे. हर्मल पंचक्रोशी विद्यालय हर्मल. या विजेते मुलांनी हा चषक प्राप्त केला आहे. एका जोरदार टाळ्याने त्यांचं आपण अभिनंदन करूया. आणि यंदाचे लोकमान्य टिळक चषक विद्यालयीन गटातील विजेते आहेत पैकाउंट हायस्कूल पेडणे. महिला विनंती आहे की त्यांनी हा चषक प्रदान करावा. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया आपल्या आसनात उभं राहावं. त्यांच्या शिक्षकांचा आणि मुख्याध्यापकांचा अभिनंदन करा. अच्छा भेटले या एक पेडणे तालुका मर्यादित लोकनृत्य स्पर्धेचं आयोजन मंडळाने केलेलं. माजी मुख्यमंत्री
प्राचार्य लक्ष्मीकांत पारसेकर सर यांना विनंती करतो की या स्पर्धेचं पारितोषिक वितरण त्यांनी करावं. यातील उत्तेजनाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे सरकारी माध्यमिक विद्यालय आगरवाडा चोपडे. या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्याने व्यासपीठावर हे पारितोषिक सेम स्कूल दुसरं उत्तेजनार्थ सरकारी माध्यमिक विद्यालय दादाचीवाडी धारगड रोख रुपये 1000 आणि स्मृतिचिन्ह. तृतीय पारितोषिक न्यू इंग्लिश हायस्कूल केरी रोख रुपये 2000 आणि स्मृतिचिन्ह. द्वितीय पारितोषिक रोख रुपये 3000 आणि स्मृतिचिन्ह मांद्रे हायस्कूल मांद्रे हायस्कूल मांद्रेच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी या पारितोषिकाचा स्वीकार करावा. या लोकनृत्य स्पर्धेचे विजेते आहेत हरमल पंचक्रोशी विद्यालय हरमल. मी दयानंदभाई सोपटे यांना विनंती करतो की त्यांनी हा विजेतेपदाचं पारितोषिक जे आहे ते हरमल पंचक्रोशी विद्यालय हरमल या संस्थेचे अध्यक्ष आणि शिक्षक विद्यार्थी यांना प्रदान करावे. श्रीराम टीचर शिक्षक आणि बक्षीसपात्र विद्यार्थी संत्री आहे. गणेश देखावा सजावट स्पर्धा मांजरेगाव मर्यादित आयोजित केली होती. या स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला आणि सुमारे 27 ते 28 स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शविला. या स्पर्धेतील विजेत्यांना आता पारितोषिक प्रदान करूया. मी भाई खलपांना विनंती करतो की त्यांनी पारितोषिक प्राप्त झाले. गोविंद आसगावकर दांडोसवाडा मांजरे रोख रुपये 1500 आणि स्मृतिचिन्ह. दुसरं पद उत्तेजनार्थ विष्णू अनंत हरमलकर मराठवाडा मांजरे. विष्णू अनंत हरमलकर या ठिकाणी उपस्थित असतील कोणी नातेवाईक असतील तर त्यांनी पारितोषिक स्वीकारावं. प्रथम कृष्णा गोडकर आसकावडा मांजरे. उत्तेजनार्थ प्रथम कृष्णा गोडकर आसकावाडा मांजरे. तृतीय पारितोषिक अजय भिकू सावंतवाडा मांजरे रोख रुपये 5000 आणि स्मृतिचिन्ह. द्वितीय पारितोषिक वैष्णवी विद्याधर गणेकर रोख रुपये 10,000 आणि स्मृतिचिन्ह. आणि या स्पर्धेतील
विजेता आहे प्रशांत साधो पारसेकर, मराठवाडा मांजरे, रोख रुपये 15,000 आणि स्मृती सिंह वैष्णवी. कृपया या ठिकाणी थांबावं. एक फोटो सेशन यानंतर होणार आहे. अजय भिकू सावंत, सावंतवाड मांजऱ्याचं पारितोषिक ॲडव्होकेट अमित सावंत स्वीकारले. तृतीय पारितोषिक रोख रुपये 5,000 आणि स्मृती. सर्व विजेत्यांना विनंती आहे की त्यांनी एका फोटो सेशनसाठी या ठिकाणी उपस्थित राहावं. प्राथमिक स्तरावर तसंच माध्यमिक स्तरावर आणि उच्च माध्यमिक स्तरावर ज्या विद्यार्थ्यांनी 2023 आणि 24 या शालेय वर्षी विशेष प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचा आता शिष्यवृत्ती प्रदान सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. मी विनंती करतो आमच्या कार्यक्रम समितीचे सदस्य रावती कोनाडकर त्यांनी या कार्यक्रमाची सुरेख स्वीकारावी. सोहळा आहे. आमचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ इयत्ता 4थी मांजरे गावात प्रथम येणार आहे. तसंच मांजरे गावातील 3ही विद्यालयात SSC परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवणार आहे आणि 12वी मांजरे गावातील विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरव करते. कारण पुढील वाटचालीसाठी त्याला मांजरे गणेशोत्सव मंडळ शुभेच्छा देते आणि त्यासाठी मी इथं उभा आहे. तर सर्वप्रथम मांजरे गावातील प्राथमिक विद्यालयात इयत्ता 4थीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना मी आता शिष्यवृत्ती प्रदान करीत आहोत. सर्वप्रथम वेद कमलाकांत मांजरेकर, गव्हर्नमेंट प्रायमरी स्कूल नायगाव. सर्व शिष्यवृत्ती आहे. वेद कमलाकांत मांजरेकर. साक्षी बाबली सावंत, गव्हर्नमेंट प्रायमरी स्कूल सावंतवाड. सितिजा उमेश आरुलकर, न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूल मद्रामास मांजरे. गुंजन दिनेश पारसेकर, स्वरगंधा प्रायमरी स्कूल दारटोसवाडा मांजरे. दिव्या महेश खरगे, गव्हर्नमेंट प्रायमरी स्कूल देववाडा मांजरे. वेरॉन फर्नांडिस, रोजरी कॉन्व्हेंट प्रायमरी स्कूल मांजरे. तर मांजरे हायस्कूलच्या प्रायमरी स्कूलने ऋत्विका सूर्यकांत गोसावी आणि सगरा सुशांत हंजुरकर या दोघांनाही प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. समया धन्यवाद सर. दुसरी शिष्यवृत्ती. मांजरे गावात
प्रत्येक विद्यालयात 10वीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही शिष्यवृत्ती देतो. तर मांजरे हायस्कूल मांजरे कुमारी अनुष्का दीपक गडेकर ही मांजरे हायस्कूलात प्रथम आली. तिनं 92.50% गुण मिळवून मांजरे हायस्कूलात प्रथम आणि मांजरे गावातही प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. मी विनंती करतो पारसेकर सरांना की त्यांनी त्याला शिष्यवृत्ती द्यावी. अनुष्का तसे मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी आमचे मंडळाचे सदस्य श्री संजय मंगेश मांजरेकर यांनी आपले दिवंगत वडील मंगेश मांजरेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ₹5,000 या तिन्ही मुलांना ज्या विद्यालयात प्रथम आलेले आहेत मांजरे हायस्कूल, ओव्हरलँडिंग आणि रमाकांत कला हायस्कूल या विद्यालयात SSC परीक्षेत पहिल्या आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ₹5,000 शिष्यवृत्ती दिलेली आहे. रमाकांत कला हायस्कूल वरद श्रीकृष्ण बर्वे 83.83% SSC परीक्षेत प्रथम. वरद कृष्णा बर्वे प्रोग्रेस स्कोर क्रिस्टी फर्नांडिस 87%. Our Lady of Rosary School, Christy Fernandez. त्याच्यानंतर मांजरे गावात इयत्ता 10वी मध्ये विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या शिष्यवृत्ती आहेत. मांजरे गावातील पण बाहेर गावात किंवा शहरात फिरणाऱ्या मुलांनाही आम्ही शिष्यवृत्ती प्रदान करतो आणि त्यासाठी चतुर्थीच्या अगोदर आम्ही अनेक माध्यमातून तसा प्रचारही केला होता. पण फक्त आमच्याकडे 4 की 5च नाव आहे की मांजरे बाहेर शिकलेले विद्यार्थी. तर सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आता पारितोषिक शिष्यवृत्ती देणार आहोत. सोयीशा मच्छिंद्र कायसुकर विनंती करतो की या शिष्यवृत्त्या त्यांनी प्रदान कराव्या. आर्यन सूर्यकांत किंजळेकर जनार्दन प्रदीप आचार्य दिव्या महेश किंजळेकर सक्षम सागर केरकर गीताजी देवानंद गडेकर रिचा रामजी नाईक रिचा रामजी नाईक हे सर्व विद्यार्थी मांजरे हायस्कूलचे आहेत. सानवी सज्जन सावंत
सानवी सज्जन सावंत, समीक्षा समीर भमर, समीक्षा समीर भमर, सानवी सत्यवान नाईक, कीर्ती मिलिंद दाभोलकर, कीर्ती मिलिंद दाभोलकर, वैष्णवी दिगंबर नाईक, वैष्णवी दिगंबर नाईक, भावी विष्णू मांजरेकर, साची बोंडो गोवेकर, शौर्या शैलेश किनरेकर, सानवी सचिन सावंत, सानवी सचिन सावंत, अथर्व प्रशांत खरगे, क्रिश शिवाकर शामकर, क्रिश शिवाकर शामकर, साईशा सीताराम गावडे, रायमा नवसो नाईक, राजदीप राजोबा गावडे, What's the prize in it? अद्विका मंगेश मांजरेकर, रमाकांत फळवणकर, अद्विका मंगेश मांजरेकर, अवर लँग ऑफ रुद्रे स्कूल मांजरे, अंजर फर्नांडिस, धन्यवाद सर। नेहा वाटू सावंत, सानवी सदानंद किनरेकर, सानवी सदानंद किनरेकर, आणि भार्गवी लहरी जोशी।
हे सर्व 10वी मध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी होते. भार्गवी धन्यवाद सर. साईच्या शांताराम साळगावकर. सृष्टी सदाशिव नाईक. राज जगन्नाथ कासेकर त्यांचे वडील जगन्नाथ कासेकर. सृष्टी सदाशिव नाईक. हर्षदा संजय गावडे. साकी राजेश सावंत. आणि निशा महादेव चारी. या सर्व 12वीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थी. धन्यवाद सर. आम्ही गणपतीच्या 6व्या दिवशी सातवी डान्स अकादमी व सातवी डान्स अकादमी या दोन्ही अकादमीतर्फे भरतनाट्यावर आधारित एक खूपच सुंदर असा नृत्याचं सादरीकरण केलं होतं. साकी डान्स अकादमीचे साकी सावंत तिचा एक ग्रुप होता, तर तिच्या ग्रुपसाठी 2000चा बहुमूल्याच्या बक्षीस मी आमचे मंडळाचे अध्यक्ष प्रशांत यांना विनंती करतो की सर्व बक्षिसं त्यांनी प्रदान करावी. आणि सातवी डान्स अकादमी त्यांचे 5 ग्रुप होते आणि त्या 5 ग्रुपसाठी 5 पॅकेट दिलेले आहेत. सातवी डान्स अकादमी थोडे सदस्य असतील तर तारा हटपटकर इथे ठेवलेला आहे. संचिता दत्ताराम किरेकर ते काही कारणास्तव इथे उपस्थित राहू शकले नाही. सकाळी त्यांनी वडिलांनी फोन करून सांगितलं होतं की ते येऊ शकणार नाही. तरी पण कोणी त्यांचे नातेवाईक किंवा शेजारी असतील तर त्यांनी बक्षीस हे स्वीकारावं. पुढील सूत्राने माझे सहकार्य कॉम्पिटिशन सोमनाथ आरसेकर यांच्याकडे. मी उपसरपंचच्या सभागती करतो ही बक्षीस. कला आणि संस्कृती ह्या क्षेत्रामध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर मांजरे गावातील सुपुत्रांनी उल्लेखनीय असं कार्य केलेलं आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी मंडळातर्फे करण्यात येणार आहे. ह्या कार्यक्रमाचे सूत्र मी ॲडव्होकेट प्रसाद शहापूरकर यांच्याकडे सुपूर्द करतो. आपापल्या क्षेत्रात आपण कार्य करत असताना आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय असं कार्य केलेल्या व्यक्तिमत्वाचा इथे यथोचित सन्मान करणार आहे. तर यावर्षी एकूण 7 सन्मान मूर्तींची निवड मंडळाने केलेली आहे आणि या निवड प्रक्रियेतून जात असताना अशा प्रकारची ही निवड आहे की त्यांनी आपलं कार्य करत असताना या कार्यात उल्लेखनीय कार्य करून आपल्या कुटुंबाचं आपल्या
गावाचं आणि राज्याचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. तर या व्यक्तिमत्वांचा, या लोकांचा उदाहरण सर्वांसमोर यावं, विद्यार्थी वर्गासमोर यावं आणि त्यांनी असेच कार्य त्यांनी आपल्या जीवनात करावं असा या मंडळाचा उद्देश आहे. तर असं गौरव कार्यक्रम करत असताना जी व्यक्तिमत्व निवड केलेली आहे त्या व्यक्तिमत्वाचा आता मान्यवरांच्या हस्ते सन्मान होणार आहे. यावर्षीचा कला आणि सांस्कृतिक खात्याचा 2024-25 खात्याचा कला गौरव पुरस्कार आपल्याच मांजरे गावातील एका व्यक्तिमत्वाला प्राप्त झालेला आहे. बालपणापासून त्यांनी 6वी असल्यापासून त्यांनी या नाट्य क्षेत्रात प्रवेश केला. वडिलांपासून त्यांनी मार्गदर्शन घेतलं आणि हळूहळू नाट्य क्षेत्रात काम करत असताना आपलं विद्यार्थी वर्ग, विद्यार्थी दशा आणि शिक्षण पूर्ण करून नंतर मडगाव येथील अगरवाल फायलिंग ग्रुपमध्ये कामाला सुरुवात केली. हे काम करत असताना छंद म्हणून नाटकाकडे बघितलं आणि हे नाटकच त्यांनी आपला छंद म्हणून जोपासून आज सगळे म्हणजे निवृत्त होऊन सुद्धा ते या नाट्य क्षेत्राशी निगडीत आहेत किंवा नाट्य क्षेत्राची ते सेवा बजावत आहेत. आपल्या या कार्यात त्यांनी हे कार्य करत असताना सदैव आपलं कुटुंब यांच्याकडे लक्ष दिलंच, पण त्याबरोबरच आपली कला जोपासत असताना सर्व प्रकारचं सहकार्य करून आपल्या कुटुंबाचं, आपल्या गावाचं आणि राज्याचंही नाव त्यांनी उज्ज्वल केलं. तर अशी एक व्यक्तिमत्व त्यांचा मी आता परिचय करून देत आहोत. अशी व्यक्तिमत्व म्हणजे श्री अविनाश पुरके, आस्कावडा मांजरे येथील राहतात ते गिरी सांगोळे. श्री अविनाश पुरके हे त्यांना आता घोषित झालेला आहे कला आणि सांस्कृतिक खात्याचा कला गौरव पुरस्कार. त्यानंतर मुंबई दादर येथील भारत नाट्य गौरव पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेला आहे. लोकरंग संमेलन, महाउत्सव लोकरंग संमेलनातून हा पुरस्कार त्यांची निवड झालेली आहे. महाराष्ट्र व गोवा एकता सन्मान सोहळा या कार्यक्रमाअंतर्गत त्यांना एक उत्कृष्ट नाट्य कलाकार म्हणून नाट्यभूषण पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. निवृत्त जीवन जगत असतानाही त्यांनी आता आपण जी कला सादर केलेली आहे, जो अनुभव घेतलेला आहे, तो अनुभव ते आता विद्यार्थी वर्गांना देत आहेत आणि ही कला पुढे त्या लोकांनी पुढे न्यावी असं त्यांचं मनोमन इच्छा आहे. अशा या व्यक्तिमत्वाची निवड आम्ही यावर्षी केलेली आहे. मी विनंती करतो माझे केंद्रीय मंत्री आणि माझे आमदार आदरणीय श्री रमाकांत भाई कदम यांना की त्यांनी आजचे पहिले सन्मान मूर्ती श्री अविनाश पुरके सरांना सन्मान स्मृती चिन्ह व गुलाब देऊन त्यांचा सन्मान करा. पाठीत राहा. दुसरी सन्मानमूर्ती आहे आदरणीय श्री गजानन हरिश्चंद्र मांगे सर यांनी हल्ली 39 वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्य करून 28 जुलै रोजी ते निवृत्त झाले. ते विद्याभारती संचालित श्री गणेश उच्च माध्यमिक विद्यालय गणेशपुरी म्हापसा येथे प्राचार्य म्हणून त्यांनी सेवा कार्य केलं. त्यांचं शिक्षण M.Com BEd असं झालेलं आहे. विद्याभारती गोवा या बिगर शासकीय शैक्षणिक संघटनेचे गोवा विभागाचे ते कार्याध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत. विद्याभारतीच्या गोवा शाखेतर्फे चालवल्या जाणाऱ्या मराठी माध्यमाच्या शिशुवाटिकांचे ते मार्गदर्शक आहेत. गोव्यातील भारत माता की जय या संघटनेच्या मांजरे प्रभागाचे ते संघचालक आहेत.
39 वर्ष ते शिक्षण क्षेत्रात त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यात 7 वर्ष माध्यमिक शिक्षक म्हणून, 20 वर्ष उच्च माध्यमिक शिक्षक, 3 वर्ष मुख्याध्यापक आणि 9 वर्ष प्राचार्य ही भूमिका बजावली. चिंतन व आणि मंथन असा एक शैक्षणिक लेखसंग्रह त्यांनी त्यांच्या हस्ते त्यांनी लिहिलेला आहे व झेंडा हा कथासंग्रह या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. चिंतन आणि मंथन या पुस्तकाला गोरीफोंडा येथील प्रागतिक विचार मंच या संस्थेचा संत सौरभानाथ आंबे पुरस्कार प्राप्त झालेला आहे. इयत्ता 12वीच्या वर्गात सेक्रेटरियल प्रॅक्टिस या विषयावरील पाठ्यपुस्तकाचेही सहलेखन त्यांनी केलेले आहे. वर्तमानपत्रातून व नियतकालिकामधून शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक विषयावर विपुल लेखन झालेले आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यासाठी गोवा व महाराष्ट्र विविध विषयावर शेकडो अशी कार्यशाळा व व्याख्यानं त्यांची झालेली आहे. गोव्यात गेली 34 वर्ष अखंडितपणे कार्यरत असलेला साहित्य संगम या व्यासपीठाचे संस्थापक कार्यवाह म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. साहित्य संगम ही संस्था 1990 पासून मासिक साहित्य कार्यक्रम आयोजित करत आलेले आहे. आतापर्यंत या संस्थेतून 400हून अधिक अखंडित मासिक कार्यक्रम संपन्न झालेले आहेत. या संस्थेने शेकडो नव्या लेखकांना व वाचकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. गोव्यातील अनेक सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक संस्थांशी श्री आदरणीय मांजरेकर सरांचा संबंध राहिलेला आहे. 2012 साली म्हापसा येथील इनरव्ह्यू क्लबचे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार म्हणून त्यांना प्राप्त झालेला आहे. तसेच कोल्हापूर येथील आविष्कार फाउंडेशनचा राष्ट्रीय स्तरावरचा उत्कृष्ट पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेला आहे. मडगावच्या रोटरी इंटरनॅशनल क्लबच्या वतीने नॅशनल बिल्डर अवॉर्ड ही त्यांना प्राप्त झालेला आहे. आणखी उल्लेखनीय विशेष उल्लेख इथे करावासा वाटतो की 1986 साली आज आपण 39वा वर्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे साजरे करत आहोत. तर 1986 मध्ये आदर्श युवक मंडळ म्हणून काही समविचारी नागरिक गावातील ग्रामस्थ एकत्र झाले आणि त्यांनी गणेशोत्सव मंडळ सुरू केला. जो गणेशोत्सव मंडळ पुढे मांजरे गणेशोत्सव मंडळ म्हणून परिचित झाला किंवा तो आजपर्यंत अखंडपणे चालू आहे. तर या मांजरे गणेशोत्सव मंडळाचे बीज किंवा संस्थापक सदस्य म्हणून श्री मांजरेकर सर हे एक आहेत. त्यांनी आदर्श युवक मंडळाच्या वतीनं हे मंडळ गणेशोत्सवाची प्रथा सुरू केली आणि 2 वर्षानंतर त्याला मांजरे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून त्याला नाव दिलं गेलं. तर असे संस्थापक सदस्यही मांजरेकर सर हे आहेत. मी विनंती करतो आदरणीय भाई खलक यांना की त्यांनी श्री गजानन मांजरेकर सरांचा गुलाब पुष्प व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. मासे उभे राहा. सर्व मान्यवर मासे भितर या, मासे भितर या, भितर या. त्यानंतर पुढील सन्मानमूर्ती आहेत श्री ज्ञानेश्वर शंभू सावंत आश्रय वाडा मांजरे येथील. फायर ब्रिगेड या अग्निशमन दलामध्ये कार्यरत असताना अत्यंत उल्लेखनीय असं कार्य त्यांच्या हातून घडलं आणि या कार्यासंदर्भात आणि या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्य पातळीवर तसेच राष्ट्रीय पातळीवर त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. त्यांच्या या कार्यातून मांजरे गावाचं, त्यांच्या कुटुंबाचं, मांजरे गावाचं नाव गोवा राज्यात तसेच राष्ट्रीय पातळीवरही निर्माण झालं. श्री ज्ञानेश्वर सावंत हे अग्निशामक दलात असताना त्यांनी अनेक लोकांचे जीव वाचवण्याचं कार्य त्यांच्या हस्ते पार पडलं. त्यांनी एक पोलीस कॉन्स्टेबल जे विहिरीत गोवा येथील विहिरीत अचानक पडले होते त्यांना त्यांनी जीवदान दिलेलं. तसंच अनेक अचानक आग लागण्याचे जे प्रकार होता त्या प्रकारामध्ये आपण पुढाकार घेऊन अनेक असे आग विझवण्याचं कार्य करून अनेक मालमत्ता, लोकांची मालमत्ता जपण्याची त्यांच्या हातून कार्य घडलेलं आहे. त्यांच्या या कार्यातून
अग्निशामक दलात कार्यरत असताना त्यांच्या या कार्यातून दखल घेऊन राज्य पातळीवर त्यांचा यथोचित असा सन्मान झालेला आहे. आणि ह्या सर्व कार्याची दखल घेऊन यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने श्री ज्ञानेश्वर शंभू सावंत यांचा इथे सन्मान करण्याचं योजित आहे. मी यावेळी आजच्या कार्यक्रमाचे खास आमंत्रित माजी मुख्यमंत्री श्री आदरणीय लक्ष्मीकांत पासेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी श्री ज्ञानेश्वर सावंत यांचं सन्मान चिन्ह व गुलाबपुष्प देऊन सन्मान करावा. दांडोसवाडा मांजरे महादेव हरमळकर यांनी नाट्य क्षेत्रात आणि नाट्य लेखनात विशेषतः नाट्य लेखन क्षेत्रात विपुल असं कार्य केलेलं आहे. आणि त्यांच्या या कार्यातून त्यांना राज्य पातळीवर त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. यंदा 54व्या महाराष्ट्र नाट्य स्पर्धेत गोमंत साहित्य सर्वनाथ या नाट्य लेखनासाठी त्यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झालेले आहे. 59व्या महाराष्ट्र नाट्य स्पर्धेत म्हणे सोया या नाट्य लेखनासाठी द्वितीय पारितोषिक प्राप्त झालेले आहे. 62व्या महाराष्ट्र नाट्य स्पर्धेत संत कबीर या नाट्य लेखनासाठी प्रथम पारितोषिक प्राप्त झालेले आहे. तसंच बालगंधर्व संगीत रसिक मंडळ पुणे यांच्या वतीने 2024 या वर्षासाठी अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार प्राप्त झालेला आहे. श्री महादेव हरमळकर हे लेखनाबरोबर सामाजिक कार्यातही त्यांचं कार्य आहे. त्याने मांजरे पंचायती दांडोसवाडा प्रभागाचे ते माजी सरपंच म्हणून त्यांनी जबाबदारी निभावलेली आहे. तसंच उपसरपंच म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. असे श्री महादेव हरमळकर या व्यक्तिमत्वाने त्यांनी नाट्य लेखनातून आपल्या मांजरेचं आपल्या नाव महाराष्ट्र राज्यात आणि गोवा राज्यात उज्ज्वल केलेलं आहे. अशा व्यक्तिमत्वाचाही इथे सन्मान होत आहे. मी परत एकदा आदरणीय पासेकर सरांना विनंती करतो की त्यांनी श्री महादेव हरमळकर यांना स्मृतिचिन्ह व गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा. ॲडव्होकेट अमित अंकुश सावंत. श्री अमित अंकुश सावंत यांना सामाजिक क्षेत्रात राज्य पातळीवर उत्कृष्ट समाजसेवकाचा पुरस्कार मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेला आणि त्यांच्या या कार्याची दखल घेऊन यंदा श्री मंडळाने त्यांचा इथे गौरव करण्याचं योजिले होते. श्री अमित अंकुश सावंत यांचा जन्म 1983 साली झाला. त्यांचं शिक्षण ते BA LLB आहेत, BSc LLB आहेत. तसंच त्यांनी आतापर्यंत शैक्षणिक क्षेत्रात अनेक गोष्टींचे फाउंडर आहेत. इंडियन युथ रेड क्रॉस युनिट जी हरमल पंचक्रोशी हायर सेकंडरीमध्ये स्थापन झाले त्या स्थापनेचे ते संस्थापक सदस्य अध्यक्ष आहेत. फाउंडर सिनियर कॅडेट कॅप्टन ऑफ NCC नेबरली युनिट एट ज्ञानप्रसारक मंडळ कॉलेज मागसा यांचे ते फाउंडर कॅडेट आहेत. तसंच आर्ट आणि कल्चर श्री ओंकार थिएटर जे थिएटर म्हणून जे स्थापन झालेले आहेत त्यांचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. त्या व्यतिरिक्त त्यांनी नेहरू युवा केंद्र संघटनेच्या वतीनं गोव्यात सोशल व्हॉलंटियर म्हणून कार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे गोवा आणि महाराष्ट्राच्या वतीनं नेहरू युवा केंद्राच्या वतीनं जागतिक स्वयंसेवकांचं जे संमेलन होतं त्या संमेलनात त्यांनी गोव्याचं प्रतिनिधित्व दिल्ली इथं केलेलं. तसेच श्री अमित हे इन्चार्ज आहेत नेहरू युवा केंद्र संघटनेचे ते
व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा आयोजित केली जाते. राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट चेन्नई येथे जी गेली होती त्यामध्ये त्यांनी गोव्याचं प्रतिनिधित्व केलं. या व्यतिरिक्त ते मांद्रे गावचे सरपंच पदही त्यांनी भूषवलेले आहे. विद्यमान ते सावंतवाडा प्रभागाचे पंचसदस्य म्हणून राहिलेले आहेत. तसेच या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, सेक्रेटरी, सचिव तसेच खजिनदार ही महत्वपूर्ण पदभूषण त्यांनी या गणेशोत्सव मंडळाला हातभार लावलेला आहे. तर असं एक व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वाने समाज क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवला. तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात ते कार्यरत आहेत असे युवा व्यक्तिमत्व श्री ॲडव्होकेट अमित सावंत. मी आजच्या या कार्यक्रमाचे खास आमंत्रित माजी आमदार आदरणीय दयानंद सोपटे सर यांना विनंती करतो की त्यांनी श्री ॲडव्होकेट अमित सावंत यांना स्मृतिचिन्ह व गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा. शिक्षक श्री दिलीप तुकोजी मामल, म्हाळसा बदनाबाद येथील रहिवासी. ते शिक्षक म्हणून सरकारी प्राथमिक विद्यालय पारसे येथे कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या या कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यात वेगवेगळे असे प्रयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्व पटवून देण्याचं कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पारितोषिक शिक्षण क्षेत्रात शिक्षकांच्या ज्या स्पर्धा असतात त्यामध्ये त्यांना प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये अखिल गोवा साने गुरुजी शिक्षक कथाकथन स्पर्धेत पहिलं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. अखिल गोवा भाऊसाहेब आंदोलकर शिक्षक वक्तृत्व स्पर्धेत पहिलं बक्षीस त्यांनी प्राप्त केलेलं आहे. अखिल गोवा अभिनय नाट्य स्पर्धेत एक बातमी नाट्य स्पर्धेत हरमत कोरगाव म्हापसा येथे पहिलं व दुसरं बक्षीस त्यांनी प्राप्त केलेलं आहे. कला अकादमी गोवा आयोजित तर्फे नाट्य स्पर्धेत शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी प्रशस्ती पत्र प्राप्त झालेलं आहे. मराठी अकादमी गोवा आयोजित संगीत नाट्य स्पर्धेतही त्यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रशस्ती पत्र प्राप्त झालेले आहे. महाराष्ट्र संगीत नाट्य स्पर्धेत अभिनयाचे प्रशस्ती पत्रही त्यांना प्राप्त झाले. अखिल गोवा ऐतिहासिक नाट्य स्पर्धेत 2021 सालच्या शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी त्यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. या व्यतिरिक्त त्यांना साधना प्रकाशन तांबोसे पेडणे येथील 2017चा उपासना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. रोटरी क्लब पेडणे यातील 2021चा नेशन बिल्डर अवॉर्ड प्राप्त झालेला आहे. तसंच उल्लेखनीय म्हणजे गोवा राज्याचा 2020-21 या वर्षासाठी असलेला उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले. त्यांनी आतापर्यंत जे शिक्षण दान कामाचं कार्य करत आहे त्या शाळेत त्यांनी असं विविधांचे उपक्रम राबवलेले आहेत ज्यामध्ये त्यांनी शाळेतील एकंदर वस्तू किंवा शाळेतील एकंदर नकाशे त्यांची पुस्तकं कशी असावी यांचं एक वेगळं उदाहरण घालून दिलेलं आहे. त्यामुळे त्यांचा उल्लेख सगळीकडे होत असतो की शाळा कशी मेंटेन करावी किंवा शाळेचं मेंटेनन्स कसं ठेवावं यांचा धडा त्यांनी सर्वांना घालून दिलेला आहे. असे व्यक्तिमत्व श्री दिलीप मामल यांचा सन्मान करण्याची विनंती मी माझे आमदार तसं आजच्या कार्यक्रमाचे खास निमंत्रित श्री आदरणीय दयानंद सोपटे सर यांना करतोय. विनंती करतो सरांना की त्यांनी सन्मान चिन्ह व गुलाबपुष्प देऊन श्री दिलीप सरांचा सन्मान करावा. सुनील या गौरवमूर्तीतील यादीतील शेवटचं नाव श्री राया कोरगावकर. श्री राया कोरगावकर यांनी संगीत क्षेत्रात उल्लेखनीय असं कार्य ते बजावत आहेत, कार्य करत आहेत आणि या सगळ्यांची दखल घेऊन यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं त्यांचा गौरव करण्याचे योजना.
यंदा त्यांना स्वर्गीय जितेंद्र अभिषेकी या संगीत क्षेत्रातील व्यक्तिमत्वांचं नावाने जे पारितोषिक घोषित झालेलं आहे त्यांची घोषणा यंदा केलेली असून ते पहिलं संगीत जितेंद्र अभिषेकी पारितोषिक श्री राया कोरगावकर यांना घोषित झालेलं आहे. श्री राया कोरगावकर हे तांडोसवाडा मांजरे येथील रहिवासी आहेत. त्यांनी हार्मोनियम या वाद्यात प्रावीण्य मिळवलेलं आहे. सुरुवातीचं शिक्षण स्वर्गीय पंडित लक्ष्मण मांजरेकर यांच्याकडून झालं. त्यानंतर स्वर्गीय पंडित जयवंत मांजरेकर, पंडित माधव घाटवार यांच्याकडे त्यांनी प्राथमिक हार्मोनियमचं शिक्षण घेऊन नंतर गोव्यातील गुरु मान्य अशी शिक्षिका स्वर्गीय निर्मला पै काकोडे यांच्याकडे 18 वर्ष हार्मोनियमचं शिक्षण त्यांनी घेतलं. त्यानंतर संगीत कौशल्य, संगीत पारंगत, गोवा अकादमीतर्फे असलेले संगीत अलंकार असे वेगवेगळ्या पदवी त्यांनी प्राप्त केल्या. आतापर्यंत त्यांनी देशातील गायक, संगीत क्षेत्र, संगीत संमेलन यांना संगीत साथ केलेले आहे. त्या व्यतिरिक्त त्यांचा अमेरिका, कॅनडा, मस्कत, सिंगापूर इथे संगीताचा कार्यक्रम झालेला आहे. गेली 24 वर्ष गोवा कॉलेज ऑफ म्युझिक पणजी इथे ते हार्मोनियमचं शिक्षण विद्यार्थ्यांना देत आहेत. अशा या व्यक्तिमत्वाचा सन्मान, यथोचित सन्मान इथे व्हावा असे आमच्या मंडळाने योजिले आणि आज त्यांचा हा सन्मान होत आहे. आज श्री राया कोरगावकर हे अत्यंत अशा कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांनी विनंती त्यांच्या वतीने हा सन्मान त्यांचे बंधू श्री तुकाराम कोरगावकर यांनी स्वीकारावा अशी मी विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे खास आमंत्रित मोर्शी जिल्हा पंचायतीचे सदस्य श्री सतीश शेटगावकर यांनी हा स्मृतिचिन्ह व गुलाबपुष्प श्री तुकाराम कोरगावकर यांना प्रदान करावा. Thank you, sir.